भारतात सर्वात जास्त स्टॅच्यू हे बाबासाहेबांचे तोडले जातात, कारण बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं असं त्यांना वाटतं. आणि तुम्हाला सुद्धा चुकूनही असं वाटत असेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपल्या हातात हा जो पैसा आहे ना, तो येतो रिझर्व्ह बँकेतून, आणि या रिझर्व्ह बँकेची स्थापनाच बाबासाहेबांनी लिहिलेल्या द प्रॉब्लेम ऑफ रुपीज या पुस्तकाच्या आधारावर झाली आहे. कोणत्याही कंपनीत काम करताना 8 तास ड्युटी, पीएफ, लंच ब्रेक, भरपगारी, रजा, बोनस या सगळ्या ज्या सुविधा मिळतात ना, त्या सुद्धा बाबासाहेबांनी आणलेल्या कामगार संरक्षण कायद्यामुळेच. आज प्रत्येक काम करणाऱ्या महिलेला गर्भावस्थेच्या काळात जी 6 महिन्याची भरपगारी रजा मिळते, त्यानंतर नवऱ्याने घटस्फोट दिल्यानंतर पुढील आयुष्य व्यतीत करण्यासाठी मिळणारी पोटगी, हे सगळं सुद्धा बाबासाहेबांनी मांडलेल्या हिंदू कोड बिल मुळे शक्य झालंय. विद्यार्थ्यांना मिळणारी सरकारी शिष्यवृत्ती, हॉस्टेलची सुविधा ही सुद्धा बाबासाहेबांच्या दूरदृष्टीचीच देणगी आहे. आणि जर तुम्ही शेतकरी असाल तर शेतकऱ्यांना ज्या सरकारी सवलती मिळतात सिंचनामध्ये, धरणांमध्ये, नाल्यांमध्ये, त्या सुद्धा बाबासाहेबांनी आणलेल्या शेतीविषयक कायद्यांमुळे. त्यामुळे बाबासाहेब फक्त दलितांचेच नेते नव्हते, तर ते शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला आणि तसेच प्रत्येक भारतीयाच्या हक्कांचे शिल्पकार होते. त्यामुळे बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं असं जर कोणी म्हणत असेल ना, तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा.